हॅलो, बॅटिंग टीम 12th मॅन या ठिकाणी पाठवायचं आहे. 12वा खेळाडू, बॅटिंग टीम 12वा खेळाडू आपला या ठिकाणी पाठवायचा आहे. ये मुकाबला बहुत जबरदस्त है. सामनावीर पुरस्कार आपल्याला द्यायचा आहे, तर मी विनंती करेल अश्विन कुमकर यांना आपण पुरस्कार स्वीकारण्यासाठी या. सन्माननीय अवंतकर सर, आदरणीय सचिन ढवळे सरांचे अत्यंत जवळचे मित्र, जीवश्च कंठस्थ मित्र अवंतकर सर इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपल्याला सामनावीर पुरस्कार प्रदान करायचा आहे. अश्विन कुमकर आणि लोहगड सुपर जायंट्स, विनंती करतो आपण लवकर पुढे या. चलिए, मुकाबला ये बहुत ज़रूरी है. एलिमिनेटर राउंड आप देख रहे हैं, बालासिर सागर टॉप स्कोरर ऑफ दिस टूर्नामेंट. और दूसरी तरफ देखिए तो पन्हाड़ा राइडर्स, इनकी अगर बात करेंगे तो ये भी बहुत अच्छे हैं. एक तरफ अमित सिंधे और विशाल गायकवाड़, ये दो बैटर राइट और लेफ्ट का कॉम्बिनेशन शायद मैदान में एक साथ में उतारे की सोच है. यहाँ पर सिक्का उछला था रत्नदुर्ग. पहली गेंद इस एलिमिनेटर राउंड की, शॉट ही अच्छा है, मिड ऑफ के खिलाड़ी को बीट कर नहीं पाए, वरना शॉट बहुत एकदम कड़क था. पहली गेंद अगर देखिए तो ओवर पिच गेंद थी, बहुत अच्छा शॉट भी खेलते नजर आए थे मिड ऑफ के क्षेत्र में, लेकिन बीट नहीं कर पाए. बालासिर सागर, चेहरे पे बहुत सारी मुस्कान अगर देखिए तो अश्विन कुमकर इनकी भी. इस समय पटकी हुई गेंद है, पढ़ नहीं पाए. उसके बाद में पहला विकेट, बहुत जबरदस्त ये गेंद डाली थी. शॉर्ट ऑफ लेन गेंदबाजी, पुल करना चाहते थे बल्ले को ऊपरी हिस्सा, लेकिन विकेट कीपर ने कोई गलती की नहीं, विकेट मिला यहाँ पर. प्रहार प्रीमियर लीग ब्रेन बॅट अँड बाउंड्री इज द परफेक्ट कॉम्बिनेशन. आपलं मनपूर्वक स्वागत करतो. इथे आपल्या समवेत आहेत सन्माननीय अवंतकर सर. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना नेहमी त्यांचं चांगलं मार्गदर्शन असतं आणि त्यांच्या माध्यमातून देखील अनेक अधिकारी आज महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेमध्ये, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सेवेमध्ये आहेत. आज सरांचं आम्ही मंचावरती मनपूर्वक स्वागत करतो. तर मॅच अत्यंत रोमहर्षक होती, मात्र त्यातही सगळ्या आघाड्यांवरती लोहगड सुपर जायंट्सनं आज इथे रायगड स्टार्सला मात देत एक सुंदर असा विजय संपादन केलेला आहे. तर जाऊया या सामन्यामध्ये. अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू अर्थात 26 धावा आणि 2 षटकांमध्ये 2 विकेट. अश्विन कुमकर मॅन ऑफ द मॅच. शंतनू पाटीलचं देखील जबरदस्त परफॉर्मन्स होता या मॅच मध्ये. 37 धावांची इनिंग राहिली. तर या मॅन ऑफ द मॅचचा हा पुरस्कार इथे प्रदान केला जाणार आहे. भरपूर बक्षीस आहेत नेहमीप्रमाणेच, स्पोर्ट्स बॅग, त्याचबरोबर वॉटर बॉटल आणि ट्रॉफी, बरोबरच जॅकेट पण असणार आहे. स्पेशल जॅकेट आहे आदरणीय सचिन ढवळे सरांकडून प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला. अभिनंदन. आम्ही सन्माननीय अवंतकर सरांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि अश्विन, मॅच चांगलीच होती, क्वालिफायर मॅच, फायनलमध्ये पोहोचायचं होतं, महत्त्वाची मॅच होती. पण कल्पना केली होती इतकी सोपी मॅच असेल? नक्कीच नाही, कल्पना तर नव्हती गेली, पण करंटची बॉलिंग बघून असं होतं की त्याला थोडं सेफ खेळायचं आणि झोनमध्ये आलं तर त्याला पण फटके द्यायचे आणि त्याप्रमाणे झालं, त्यामुळे खूप इझी झाली. निश्चित स्ट्रॅटेजी दिसली खेळताना तेच की करणला विकेट द्यायचीच नव्हती तुम्हाला आणि खूप चांगले बॉल, त्याची यॉर्कर सुद्धा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने फेस केले. त्यासाठी काही वेगळा सराव केला होता का? सराव काही नाही, 2-3 मॅच बघितले त्याच्या, की पहिली ओव्हर कशी टाकतो आणि दुसरी कशी टाकतो ते थोडं बघितलं आणि नंतर आम्हाला लक्षात आलं की तो मला बॉडीवरती अटॅक करेल आणि त्याला मी बॉडीवरती घेऊ दिलं नाही आणि पहिला शॉट अटेम्प्ट झाल्यानंतर दुसऱ्यांदा मारायला बरं पडलं. आता फायनल खेळायचे, कोणता संघ जास्त तुम्ही लाईक कराल की हा संघ आपल्याला फायनलमध्ये निश्चित चांगला असेल? खरं तर तो विचारच केला नाही आम्ही. एवढाच विचार केला की फायनल मारायची कुठली टीममध्ये. कशी होती स्पर्धा एकंदरीत या मागच्या 9 सामन्यांचा प्रवास? मी एवढं सांगेल की मी वर्षभर मला सुट्ट्या मिळत नाही आणि ज्या काय सुट्ट्या रिझर्व असतात मी ते या सुट्ट्या या 2 टुर्नामेंटला वापरतो, 2 सीझनमध्ये वापरतो.
आणि अशा सुट्ट्या मी आयुष्यभर वापरेन. या टुर्नामेंटसाठी माझ्याकडे बोलायला शब्द नाही. म्हणजे मला मॅच असेल तर झोप लागत नाही. जेव्हा टुर्नामेंट चालू होते, डेट जेव्हा फिक्स होतात त्यानंतर असं होतं की कधी त्या डेट येतात आणि डेट आल्यानंतर असं होतं की तो दिवस कधी येतोय आणि दिवस आल्यानंतर असं होतं की कधी मी ग्राउंडवर जातोय. त्यामुळे या टुर्नामेंटसाठी मी खूप चांगलं म्हणतो आणि आयुष्यात मला खूप चांगला क्रिकेटसाठी कलर देणार आहे टुर्नामेंट माझ्यासाठी. शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच आणि कॅप्टन अश्विन कुमकर. जबरदस्त खेळ राहिलेला आहे या स्पर्धेमध्ये. तर फायनलमध्ये लोहगड सुपर जायंटचा प्रवेश झालेला आहे. लोहगड सुपर जायंटच्या विरोधात फायनलमध्ये कोण असेल याची उत्सुकता आता आपल्या सगळ्यांना लागलेली आहे. रायगड स्टार्स अजून एक मॅच खेळणार आहे आणि सध्या मैदानामध्ये रत्नदुर्ग आणि पन्हाळा या दोघांमध्ये मॅच सुरू आहे. तर एकंदरीत आजचा दिवस अजून खास असणार आहे. तुर्तास इथे थांबूया, जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपल्या समेत आहेत सलीम शेख सर. थँक्यू. शुक्र सर जी. चलते मैदान के अंदर उसी बीच क्या बेहतर कैच को अंजाम दिया दीपक ने. वो कहते हैं ना कि एक बार नहीं है, बार बार नहीं है, 1000 बार देखने वाला कैच दीपक ने आज बहुत जबरदस्त एफर्ट दिया है. कैच ऑफ द टूर्नामेंट के दावेदार भी बने हैं शायद इस बेहतर कैच. लेकिन कहते हैं ना, मेरे हिसाब से बात करें पन्हाला राइडर्स की बात करें तो राइड करने से चूके दो बैटर देखिए बहुत जल्दी साथ छोड़ा है. पहले ओवर की समाप्ति 2 विकेट के नुकसान पे मात्र 2 रन. ये सेलिब्रेशन आप देखिए तो यहाँ पर करते नजर आ रहे हैं. 11 पर्वों में चैंपियन की तरह लड़ी है. एक पर वो बस है ना मिस कर चुके हैं, लेकिन फिर से बात 13वें पर्व में फाइनल में दिमागदार एंट्री करने वाली टीम लोहगढ़ सुपर जायंट्स. किलर मिलर अश्विन कुमकर इनके साथ में अगुवाई में टीम अगर ये तो शांतुर पाटिल की और फैजन और बहुत कुछ किया है सारी टीम ने. चैंपियन ये टीम है, चैंपियन की तरह खेली है. वेल डन. और फिर से बार फुलर लेंथ गेंद, इस बार कवर के ऊपर से. पिछले ओवर में नाइट वॉचमैन के रूप में थे अमित सिंधे, लेकिन इस समय बहुत देर के बाद में बल्लेबाजी करने का मौका मिला है. शायद देखिए पिछला ओवर बात करेंगे अमित सिंधे की तो कहते हैं नॉन स्ट्राइक पे थे, वो नाइट वॉचमैन के काम करते नजर आए थे पहला ओवर. लेकिन उसके बाद में जैसे आए गेंदबाजी में यहाँ पर 12 राकेश बाड़ी आए, उनके सामने देखिए तो पहले गेंद पे टूट के पड़े. हाँ देखिए तो 2 के साथ में खाता खोलता नजर आ रहा है. अपना खुद का खाता खोले अमित सिंधे. 4 रन लगे बोर्ड के ऊपर 2 विकेट के नुकसान पे. एक क्रूशियल मुकाबला एलिमिनेटर राउंड और एक टीम अगर देखिए तो रायगढ़ स्टार्स नजर बिछा के है कि कौन सी टीम के साथ में 2 हाथ करना है. पूरी तरह से अस्त व्यस्त हुई है. स्विंग और बेस की कहानी है. माली वो कहते हैं जिनको देखती ही 2 बजती है 2 हाथों से ताड़ी, उनका नाम है ये माली, राकेश माली. अच्छा गेंदबाज है. लेफ्ट हैंड गेंदबाज हमेशा प्रेरित करते हैं. बहुत खूबसूरत गेंद गैदर की है. पहले गेंद पे दुक्का मिला, दूसरी गेंद डॉट गेंद आई है. इस बार सब पर अच्छा है. इस बार बल्ले के बीचों बीच लॉन्ग ऑन में भेजा इस गेंद को. मिल जाएगा छक्का. अमित का बल्ला बोला है, मिल जाएंगे 6 रन. डीजे और एक और मतलब फिर से बात छोटी गेंद थी. अच्छा खेला इस कोलंग तो काफी शॉट मिड विकेट के क्षेत्र में. एक छक्का आने के बाद में सिंगल लिया और नॉस्ट्रक पे चले गए. ये अच्छी तकनीक है. क्रिकेट का मैदान जिंदगी के मैदान, ये कहते हैं ना कि हर वो सिंगल लेना क्रिकेट के मैदान की आपकी लाइफ लाइन बढ़ा देगी. और लिया यहाँ पर नॉस्ट्रक पे चले गए अमित सिंधे. अब यहाँ से देखिए तो 11 रन 2 विकेट के नुकसान पे. एक तरफ देखिए तो सारे खिलाड़ियों ने साथ छोड़ा है. 2 खिलाड़ी बहुत जल्दी लेफ्ट हैंड बैटर डगआउट में जो इस मैदान में बहुत अच्छी बल्लेबाजी कर सकते हैं, वो खिलाड़ी डगआउट में. वाओ वाओ सो ब्यूटी. खूबसूरत राइट साइड में एक्शन इस गेंदबाज की. प्रभावित किया इस गेंदबाज राकेश माली इन्होंने भी. हालांकि एक बड़ा छक्का इनके ओवर में देखने मिला. 9 रन खर्च किए अब तक. अब देखिए तो 11 पे 2, 1.5 के बाद में नीलेश साबड़े 2 गेंदें खेली. अब तक खाता खुला नहीं है. इस बार सबक अच्छा है. इस बार कवर के ऊपर से जानबूझ के खेला है और बहुत ही खूबसूरत ये शॉट है. मिलेंगे रन 4. नीलेश साबड़े के बल्ले से निकलता हुआ क्वालिटी शॉट 4 रन. शुक्र डीजे.
यहाँ से अगर देखिए तो ये ओवर महंगा था, महंगा साबित हुआ राकेश माली का। अगर देखिए तो 13 रन आए इस ओवर में, 15 रन लगे बोर्ड के ऊपर। यहाँ से अगर बात करें तो अमित सिंधे की बल्लेबाजी, लेकिन उसके बाद में देखिए साथ निभाया। फिर से बाद नीलेश आए, नीलेश का भी एक बेहतर कवर ड्राइव देखने मिला, कवर के ऊपर से खेला हुआ खूबसूरत शॉट। 15 रन 2 विकेट के नुकसान पे। अब देखिए गेंदबाजी में आए हैं संकेत पाटिल। वो संकेत पाटिल अगर देखिए तो आज सब पाटिल ने प्रेरित किया है। अब देखिए प्रतीक पाटिल, पहले मैच में प्रतीक पाटिल का बल्ला, दूसरे मैच में शंतनु पाटिल, लेकिन अब आए हैं गेंदबाजी में संकेत पाटिल। संकेत पाटिल आए, लेकिन ये बैकफुट गए, अच्छा पंच किया है, लेकिन फंबल हुए वहां पर। क्रिकेट के मैदान में फंबल हो गए तो डबल मिल जाता है। इसीलिए कहते हैं ना दोस्तों, बार बार कहते हैं कि क्रिकेट के मैदान में फंबल हो तो चल जाएगा, जिंदगी के मैदान में अपने आप को फंबल मत होने देना। क्योंकि लोग है ना तरह तरह के बातें करते हैं। वो कहते हैं ना कि आपको पीछे खींचने के लिए लोग है ना, तो उसके अंदर का दुनिया का राज है। 2 रन के साथ में 17 पे बल्ले के बिल्कुल निचे हिस्से में लगी है गेंद, वहां पर खिलाड़ी मौजूद है, मिल जाएगा सिंगल। दूसरे की चेष्टा शायद करेंगे नहीं, क्योंकि विकेट गिरी है। पहले 2 विकेट बहुत जल्दी, पहले ओवर में 2 विकेट गिरे हैं, तो वहां पर थोड़ा सा दबाव में आई है टीम, तो अब निखरना चाहती है। 18 रन 2 विकेट के नुकसान पे। आज अगर जिस तरह से शिवांश की चर्चे चल रहे थे, इंस्पायर हुए विराट कोहली का, और अब रनों पे देखिए ना 18 रन लगे, जर्सी नंबर 18 किंग कोहली की है। और जिस तरह से आज किंग कोहली की झलकियां भी नजर आई है पूरी तरह से। इस बार लॉफ किया है, बल्ले के बीचों बीच आई है, लेकिन सीधा खिलाड़ी को पिक किया और एक और बेहतर कैच पकड़ा, और कहानी खत्म इस नीलेश साबळे की भी। तीसरा झटका, 18 पे 3। छोड़ दीजिए। हाँ देखिए तो हाव भाव देख लीजिए, जिस तरह से कैच पकड़ा उसके बाद में उम्मीदें छोड़ी। हालांकि देखिए टाइमिंग ऐसा लगा कि बहुत कड़क हुआ है, लेकिन वैभव थे वहां पर, वैभव ने कोई गलती की नहीं है, पकड़ा कैच, विकेट का पतन होता हुआ। ये विकेट का बहुत बड़ा नुकसान है। आज ऐसा लग रहा था पार्टनरशिप पनप रही है नीलेश साबळे और अमित सिंधे के बीच में, वहां पर नीलेश साबळे ने साथ छोड़ा। 18 पे तीसरा झटका जो लग गया है, और अंदर आती हुई गेंद, अंदर आती हुई बड़ी अपील, ह्यूज अपील यहाँ पर, लेकिन शायद ये तो बातचीत करेंगे, वो थोड़ा दबाव डाल रहे हैं, अंपायर को कन्विंस करें कि भाई एक आधा उंगली खड़ी हो जाए। अंपायर की उंगली तो खड़ी करना है, लेकिन इतना आसान नहीं है। बहुत जबरदस्त अंपायरिंग, अब तक बहुत अच्छी अंपायरिंग पूरी टूर्नामेंट में की है। 18 पे 3, 2.3 के बाद में संकेत पाटिल, कमाल की गेंदबाजी, अब तक मात्र 3 रन देकर विकेट अपने नाम किया है। फुलर लेन गेंद ड्राइव करना चाहते थे, बीट किया है, और बल्लेबाज को थोड़ा सा ना अनदेखा किया है इस गेंदबाज ने। गजब की गेंदबाजी करते नजर आ रहे हैं संकेत पाटिल। ये शुभ संकेत नहीं है टीम पन्हाड़ा राइडर्स के लिए, और अच्छे संकेत है सामने वाले रत्न दुर्गा टीम के लिए, क्योंकि क्या गजब की गेंदबाजी है। तीनों गेंदबाजों ने प्रभावित किया है, कप्तान साहब ने खुद प्रभावित किया है, उसके साथ में देखिए तो अब तो देखिए थोड़ा सा एक अंपायर के, कहते हैं ना कि एक कप्तान के 2 कप्तान हो जाए तो टीम बैलेंस होती कहाँ है। 18 पे 3, फुल टॉस गेंद आड़ा बल्ला से, कहते हैं कि खेला है, बहुत रन चेस इस खिलाड़ी के लिए। मिड विकेट का खिलाड़ी स्पेयर लेग में जाके गेंद को फील्ड किया, सिंगल रन जरूर लेंगे। सिंगल के साथ में वो कहते हैं ना 18 पे थोड़ा सा अटक गई थी गाड़ी, 19 पे पहुंचे हैं 3 विकेट के नुकसान पे टीम पन्हाड़ा राइडर्स। वो कहते हैं ना कि डूबते हुए को तिनके का सहारा, ऐसे ना मैच में ना किसी का सहारा मिलेगा उसके ऊपर नजर। देखिए चेक करेंगे, बैटिंग टीम ने रिव्यू लिया है कि वेस्ट हाइट के लिए कि चेक करना चाहते हैं, कि एक रिव्यू जरूर लिया गया है कि भाई आप चेक करिए हुआ क्या है। शायद देखिए वेस्ट हाइट के लिए 3rd अंपायर हमारे हैं, वहां पर चेक करेंगे। प्रथम स्पोर्ट्स लाइव पे अगर देखिए तो वहां पर क्वालिटी निस उससे एक साथ में देखिए स्पष्टता, और हमेशा बेहतर काम के लिए प्रथम स्पोर्ट हमेशा करते हैं, लेकिन आपके स्क्रीन के सामने इट्स अ फेयर डिलीवरी। रिव्यू खोया यहाँ पर टीम ने, बेहतर काम करते नजर आते हैं हमेशा। 3
19 पे 3, कहानी खत्म 3 की। फिर से बार गेंदबाजी मार पे अगर देखिए तो नए गेंदबाजी मार पे आते हुए बहुत अच्छी गेंदबाजी अब तक की है रत्न दुर्गा हीटर्स ने पूरी तरह से बांध के रखा है। 19 रन, 19 रन 3 विकेट के नुकसान पे। गेंदबाजी में राकेश माड़ी, गजब की गेंदबाजी की इन्होंने पहले। शायद यहां से अगर देखिए तो राकेश माड़ी इसके ऊपर नजर, वो देखिए जिस तरह से टेस्ट मैच के अंदर मोहम्मद सिराज ने वो कहते हैं ड्रोन कैमरे के साथ में मस्ती की थी, लेकिन हमारे ये ड्रोन अगर देखिए तो अक्षय निर्मल कह रहे हैं कि थोड़ा सा ऊपर कर लीजिए, नीचे गेंद लग सकती है, नुकसान आपका हो सकता है। ओह पीछा किया था, बल्ले का किनार भी लगा था, डायरेक्ट हिट, वहां भी बचे, फ्लाई स्लिप के खड़े खिलाड़ी के थ्रो में भी बचे, और भाग्यशाली रहे फिलहाल यहां पर अमित भाग्यशाली नजर आ रहे हैं। शुभम पाटिल, आज पाटिलों का दौर है, आज बहुत सारे पाटिल हमने चर्चे में देखे हैं, लेकिन क्या इस पाटिल के ऊपर भी नजर डालेंगे तो ये भी पाटिल चमत्कार करेंगे। 19 पे 3 राकेश, स्विच हिट, स्वच्छ भारत अभियान के तहत बल्ला घुमाए और यहां पर मिल जाएगा मैसिव हिट, 4 मिलेंगे रन, 4 चकाचक वाला ये 4 है। पहले ही मन बनाया था और बिल्कुल भाप लिया था कि ये होने वाला है, और ये देखिए प्रतीक पाटिल के भाईजान है, वो शायद देखिए दोनों के दोनों भाई तबाही हैं। जिस तरह से प्रतीक पाटिल को देखा उसी तरह से ये शुभम पाटिल भी अच्छा काम कर रहा है। इस समय देखिए तो थोड़ा सा चेंज ऑफ पेस, गति में परिवर्तन किया था। यहाँ से देखिए एक्शन रिप्ले में अगर देखिए तो बहुत जबरदस्त गेंद डाली थी राकेश ने। यहाँ देखिए तो पूरी गेंद के ना वो लंबाई कम रख कर ली थी राकेश माड़ी इन्होंने, और पढ़ने में असफल रहे यहाँ पर शुभम पाटिल। अंदर आती हुई गेंद, फिर से बात खेला इसको, अरे रे 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 वो गाना बजेगा, अकेले अकेले कहा जा रहे, साथ हमें भी लेके जाइए, नजर हटी दुर्घटना घटी, OUT आउट विकेट, 23 for 4। विकेटें जा रही हैं। शुक्र दीजिए। क्या देखिए विकेटें जा रही है, तू चल मैं आया, ऐसा कहानी यहाँ पर रचते हुए। और इस समय यहाँ पर देखिए, अब डिस्कशन चर्चा है, ये है ना सबसे दुर्भाग्यवश विकेट हो सकती है, कहते हैं अपने पार्टनर ने आपको, अब देखिए अब करेगी क्या, क्योंकि गेंद अच्छा खेला, शॉट भी अच्छा था, लेकिन अपने पार्टनर को गेंद लगी, वहां पर मिड ऑफ में कैच पकड़ा है। इससे बढ़िया एक्सीडेंट हो नहीं सकता आपके जिंदगी में। ये बहुत निराश है, बहुत हताश है, लेकिन अब करेगी क्या, जब चिड़िया चुग गई खेत, बजाय पत्थर कुछ फायदा बनता नहीं है, अब मुश्किलें बद से बदतर। वो कहते हैं ना किस्मत इतना भी खराब होना नहीं चाहिए। ओहो कुछ नहीं था, कोसों दूर विकेट नहीं आ सकता। ये देखिए यहां से अगर देखिए सबसे बेहतर ये काम, कहते हैं कि अब किस्मत मेहरबान तो बंदा पहलवान, किस्मत ने दिया धोखा, यहां पर विकेट। ये देखिए आखिरी मोमेंट तक देखिए एक्शन रिप्ले में हुआ क्या है। यहां से देखिए जिस तरह से नॉस्टर पे खड़े खिलाड़ी के बल्ले को गेंद लगी, उसके बाद में एक कैच पकड़ा, और उसके बाद में आखिरी मोमेंट तक रहा। बहुत सारा गुस्सा करके गेंद खिलाड़ी चला गया, लेकिन वो भी क्या कर सकता था। लेकिन चमत्कार तो हुआ है, क्रिकेट के मैदान में चमत्कार होता है, यह अद्भुत चमत्कार हुआ है माननीय सचिन जी ढोले सर, इनके माध्यम से हुआ ये टूर्नामेंट, उसके अंदर ये अजूबा हुआ है, विकेट आई है। शायद अगर देखिए अंपायर अक्षय निर्मल इन्होंने पहले उंगली खड़े हो गई थी, वो शायद मेरे साथ अमिताभ बच्चन का गाना, ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा, दोनों ने सिग्नल देखा नहीं, एक्सीडेंट हो गया, तो उसी तरह से एक्सीडेंट हुआ यहाँ पर। ये बहुत बड़ा एक्सीडेंट है। राकेश माड़ी
ये तकदीर पे, कहते ना तकदीर के घोड़े पे सवार है। ये तो गेंद समझ ही नहीं आई है। ओह, यहां पर देखिए, ओ बेहतर यहां पर हाफ चांस था, यहां पर मौका मिल सकता था, यहां पर कैच छूटा है। लेकिन दूसरी मतलब जहां पर कुछ मौका नहीं वहां पर कैच पकड़ा है। यही होता है भाई, यही होता है, किस्मत को कोई और मंजूर है। आधी टीम डगआउट में पहुंची है और 3.5 यानी 4 ओवर का खेल खत्म है। 23 रन, 23 पे 5, 4 के बाद में 23, 5 विकेट के नुकसान पे डीजे। डीजे अब गेंदबाजी में यंग टैलेंटेड उभरता हुआ भविष्य है। अगर देखिए तो एक स्टूडेंटों का जिसके लिए एक बहुत बड़ा फॉर्मेट, पहले ऐसी टूर्नामेंट है जहां पर 3 स्टेज पे टूर्नामेंट होती है। जो पढ़ाई करते हैं उस सारे स्टूडेंट के लिए उसके अंदर अधिकारी भी खेल सकते हैं, मेन हेड भी खेलते नजर आए। ये सर्वगुण संपन्न वाली टूर्नामेंट है। देखिए तो पाड़ा सिरसागर लॉन्ग ऑफ बिल्कुल कॉमेडी बॉक्स के सामने है, तो थोड़ा सा कप्तान है तो, लेकिन सामने ना विकेटों के बीच जो विकेट कीपर आपका होता है वहां पर सबकी नजर होती है, क्योंकि सबसे ज्यादा कोई है नजदीक वही वो जानता है। चले समय के साथ में चलिए, 5.37 यानी 5 मिनट से थोड़ा सा ज्यादा समय है आपके पास। शायद यहां से अपील बहुत जोरों से हो रही है, बहुत जोरों से अपील की है, लेकिन कहते हैं ना कि अंपायर को कन्वेंस करना चाहते हैं। हुआ क्या है, हुआ क्या है, लेकिन अंपायर से बातचीत कर रहे हैं। अंपायर तस के मस भी नहीं हुए कि आत्मविश्वास ज्यादा है, विश्वास की कमी बिल्कुल यहां पर वो होता है कि पहली गेंद पे थोड़ा सा भाला सिरसागर भी बात कर रहे हैं कि भाई ये हमें भी सुनाई दी थी, हुआ क्या है। 23 पे 5, आधी टीम डगआउट में पहुंची है। एक तरफ तुषार, दूसरी तरफ अमित शिंदे 8 पे 13 बना के खेल रहे। एक बात ऐसा खिलाड़ी की जो डट के खड़ा है। इट्स अ वाइट बॉल कॉल। यहां पर देखिए अतिरिक्त प्रयास करना चाहते थे, इट्स अ वाइट बॉल कॉल। काफी देर तक है ना, काफी देर तक रुका था ये कारवा 23 पे, अब 24 पे पहुंचता हुआ। तो कहते हैं ना जब आपको है ना, जब गाड़ी जब फंस जाती है तो किसी को तो धक्का लगाना चाहते हैं। वो अमित शिंदे एकमात्र ऐसा खिलाड़ी को धक्का लगा सकते हैं इस टीम को। ना ना ना, ये तो थोड़ा सा और बाहर का मसला। ये देखिए बॉल पिच चेक किया जाएगा, उसके बाद में डिसीजन आएगा, क्योंकि कुछ तो अब देखिए तो पहले वाइड डाला, लेकिन अब ये डिसीजन आने वाला क्या है इसके ऊपर नजर है। अमित शिंदे जो खिलाड़ी है कि भाई ये ठीक ठाक लगता है कि भाई ये खिलाड़ी कुछ कर सकता है। ये मैच है ना, एलिमिनेटर राउंड है, जो जीतेगा वो क्वालिफाइड 2 खेलता नजर आएगा। थोड़ा सा चेक करें, अंपायर चेक करेंगे, उसके बाद भी डिसीजन आएगा। अब देखिए सीधा पहुंचे ये कॉल पतन स्पोर्ट्स लाइव पे। अब देखिए तो जहां पर दूध का दूध, पानी के पानी, क्वालिटी, स्पष्टता, आपके डिसीजन आपके स्क्रीन के ऊपर ये आता हुआ। इट्स नो बॉल, नो बॉल है, इसका मतलब तो अब लाइसेंस है अमित शिंदे के लिए एक बड़ा हिट खेलने का, एक लगाने का मौका है, प्रेशर हटाने का मौका है। फुल टॉस गेंद, बल्ले का भीती हिस्सा, भाग्य साथ मिला इस समय, बहादुर का साथ मिलता हुआ और मिलता हुआ यहां पर चौका, 4 रन, गेंद फरार, मिला है 4। शुक्र दीजिए, ये भाग्य का चौका मिलता हुआ, जैसे भी आए रन आने चाहिए, जैसे भी आए रन आने चाहिए। अब देखिए तो यहां से बात करिए, समय कम है बाला सिरसागर आपके पास, वरना एक खिलाड़ी आपका अंदर ले सकते हैं, लिया जाएगा। 29, 5 विकेट के नुकसान पे 10 गेंद अविशेष है, 2 मिनट से ज्यादा समय आपके पास है, थोड़ा सा टाइम बचा लीजिए। ये भी शॉट अच्छा है, ये शॉट अच्छा है, डिप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में खिलाड़ी बिल्कुल मौजूद नहीं है। लंबा चेस इस खिलाड़ी के लिए, फंबल हुए, जहां पर होना था 1 वहां पर आए रन 2। ये 2 रनों के साथ में थोड़ा सा देखिए जो मैच का मोमेंट, वो नो बॉल के चौका या वहां से मोमेंट थोड़ा सा शिफ्ट करने का मौका, वो कहते हैं ना किस्मत कभी कभी बदल जाती है, तो किस्मत बदलने का मौका शायद वो क्या है, टर्निंग पॉइंट क्या वहां पर हुआ है, क्योंकि अमित शिंदे ये बहुत अच्छा बल्लेबाजी अब तक करते नजर आए। 31 पे 5, दासिक डाउन द ट्रैक,
लॉन्ग ऑन में अमित सिंधे ने ताकत दिखाए और ताकत का प्रदर्शन कराते हुए ह्यूज 6। शुक्र दीजिए। हाँ देखिए तो समय चल रहा है, समय बहुत सारा व्यतीत हो रहा है। अमित सिंधे वन मैन आर्मी, एकला चलो रे, खूब भालो रे। इस तरह से नाम इस खिलाड़ी का अमित है। सिंधे इस कहानी रचते नजर आ रहे हैं। गजब का शॉट खेला, थोड़ा सा स्टेप आउट हुए, एक कदम ताल करते नजर आए। कमाल का छक्का भी यहां पर पाते हुए। 37 फुल टॉस गेंद, इस बार भाग्य का साथ मिला है। फिर से एक बार, इस बार भी साथ मिला है। वो कहते रहे साथ मिला है, दूसरा रन भी भागते नजर आए। ओहो हो, लेकिन फिर से एक बार थर्ड अंपायर को बहुत बिजी रखा है इस पूरी ओवर में। अब यहां से अगर देखिए तो बहुत बार अगर देखिए कॉलिंग होते नजर आए। वेस्ट साइड के लिए देखा, वो शायद देखिए तो पिचिंग बॉल अगर देखिए लाइन भी देखा, बहुत सारा नजर आए यहाँ पर। अब यहां से देखिए अब हुआ क्या है, किस तरह से क्या कुछ घटा है। अमित सिंधे की बात करेंगे तो 12 गेंदे 25 पे, लेकिन ये इस तरह से एक्शन रिप्ले में यहाँ पर कैच छूटा और कैच छूटने के बाद में जिस तरह से थ्रो किया, दूसरा रन लेना चाहते थे, स्ट्राइक अपने पास रखना चाहते थे और स्ट्राइक पे तो खुद पहुंच गए। लेकिन नॉन स्ट्राइक का मसला क्या है, ये मसला देखते हैं। बहुत करीबी मामला, थोड़ा सा यहाँ पर बहुत कुछ है। थर्ड अंपायर थोड़ा सा धड़कन बढ़ाने वाली है। थोड़ा सा अब अंपायर क्या कुछ है, क्या कुछ हो जाएगा, लेकिन अंपायर अभी भी वेट कर रहे हैं। वॉच हो रहा है इस पूरी तरह से ड्रामा, ये थोड़ा सा हल्का सा ड्रामा, थोड़ा सा अंपायर अभी भी इंतजार कर रहे हैं थर्ड अंपायर, क्योंकि हदे और इसके साथ में फैसला आपका ये ग्रीन सिग्नल है या फिर रेड सिग्नल है। लेकिन सिग्नल कौन सा है, इट्स अ रेड सिग्नल, तो जाना पड़ेगा बाहर। विकेट आई है आपके स्क्रीन के सामने भी अगर देखिए तो प्रहार प्रीमियर लीग, यहाँ से अगर देखिए तो सचिन ढवले सर और नन्ना सा शिवांश भी देखिए, ये बहुत खुश है। मेरे हिसाब से आज सबसे बड़ी खुशी है, क्योंकि सबसे कम उम्र में अगर देखिए तो इस मैदान में डेब्यू किए हैं। अगर देखिए तो खेलते नजर आए शिवांश स्क्रीन पे, तो शायद बहुत सारी ये बातें होती है। बचपन में इस तरह से खुशी मिली है तो शायद आगे बहुत सारी खुशी मिलती है। बेहतर पल आपके लिए, बेहतर क्षण आपके लिए। ये देखिए तो जिस तरह से शिवांश को देखा तो हमारे प्रथम स्पोर्ट्स ने शिवांश की फील्डिंग ऑन द वे आपको जिस तरह से विकेट लेने के बाद में सेलिब्रेशन करते नजर आए, ये शिवांश ने आज कर दिए। इस मैदान में ना विराट कोहली की झलकियां नजर आई है। इस मैदान में आज बहुत खुशी, ये हर विकेट लेने के बाद में जैसे सेलिब्रेशन विराट कोहली करते हैं वैसे सेलिब्रेशन आज शिवांश ने किया है। वेल डन शिवांश। ये आगे के यंग जनरेशन के यंग कोहली भी कह लीजिए शिवांश ढवले, क्या बात है। चैंपियन फुल टॉस गेंद, स्टेप आउट हुए, लेकिन वहां पर खिलाड़ी मौजूद अमरूद, कहते ना अमरूद ने गलती की नहीं है। एक सिंगल यहां पर अगर दिए तो मेरे हिसाब से ये सिंगल लिया है, सिंगल के साथ में अब नॉस्टर पे चले गए हैं। 39 लॉस ऑफ 6। ये खूबसूरती है प्रथम स्पोर्ट की, जहां पर क्वालिटी है, नाम में प्रथम है, काम भी अव्वल वाला करते हैं। और इसी के लिए देखिए तो पूरी प्रहार प्रीमियर लीग को ये कहते हैं ना कि एक बड़े साँचे में, एक बड़े पैगाम में ले जाने में बहुत बड़ा रोल हुआ है प्रथम स्पोर्ट्स का। इसीलिए नई नई टेक्नोलॉजी लाते हैं, नई नई पिक्चर लाते हैं, हर एंगल से आपको एक साथ में लाते हैं, इसीलिए नाम है। वो कहते हैं ना कि मैं अक्सर कहता हूँ, कुछ कर ऐसा काम कि तेरा नाम बन जाए, लोगों के बीच में तेरी अलग पहचान बन जाए। पहचान के आगे बनता है तो ब्रांड बनता है। तो जिस तरह से ब्रांड टूर्नामेंट है, उसी तरह से ब्रांड ब्रॉडकास्टिंग भी यहां पर करते नजर आए। यहां से अगर देखिए तो टाइम खत्म हुआ है। टाइम खत्म हुआ है तो आपका एक खिलाड़ी अब अंदर लिया जाएगा, और वो अंदर वाला खिलाड़ी अब मुश्किल है आपका। अब 4 ही खिलाड़ी आपका 30 यार्ड सर्कल के बाहर खड़े रहेंगे, मात्र 4 खिलाड़ी। अब थोड़ा सा अब है ना कप्तान के और थोड़ा सा ना थोड़ा सा दिमाग पे जोर लगाने की अब बारी है, क्योंकि टाइम आपने बचाया नहीं है, टाइम आपने बहुत खर्च किया। लेकिन अब गेंदबाजी में 5 ओवर 39 रन 6 विकेट के नुकसान पे अमित सिंधे। आज कहते ना कि फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, आज कर ले भरोसा खुद पे, फिर देख होता है क्या। आखिरी 6 गेंदे अमित सिंधे।
नहीं नहीं नहीं, अंदर आती हुई गेंद थोड़ा सा अगर दिखे तो पुल करना चाहते थे, पोजीशन में आए नहीं, खड़े खड़े शॉट खेलना चाहते थे। इतना आसान नहीं है क्रिकेट खेलना, इतना आसान नहीं है। हालांकि देखिए जो काम आप बेहतर करना चाहते हैं वो कर लीजिए, लेकिन क्रिकेट आपको खेलना है तो प्रैक्टिस आपको करना पड़ेगी, मेहनत आपको करना पड़ेगी, फिर आपको सफलता मिलेगी। वरना क्रिकेट में यूं गए यूं आए, ये होता कहाँ है। आखिरी 5 गेंदे, दासिक डाउन द ट्रैक, कदमों को इस्तेमाल किया है, रन, अरे अरे ढूंढो 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 रे साजना, ऐसा हुआ है वो बिल्कुल है ना, ढूंढते रहे गेंद, अभी भी देख रहे गेंद, हालांकि उठा के थ्रो भी किया, लेकिन वो देख रहे हैं कि भाई गड्ढा तो नहीं है यहाँ पर। यहाँ से देखिए तो इस तरह से गोल 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 घूमते रहे गेंद के साथ में। 40 पे 6। अब प्रवीण बनकर, नाम प्रवीण है, ये 4 ही खिलाड़ी बाहर है गेंदबाजी में। वैभव सुल्ताने, ये शॉट अच्छा है, वाइड शॉट के लिए गेंदबाजी करना चाहते हैं, लॉन्ग ऑफ पे बाड़ा, अरे रे 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 गलती हुई है, वो कहते ना दरबार में से निकल गया पानी, ये आ गया है कमाल का चौका 4। शुक्रिया डीजे। ये होता है कि एक अच्छे खिलाड़ी जो इस पूरी टूर्नामेंट में सबसे बेस्ट खिलाड़ी अगर ये तो, जिसने बल्ले से बहुत सारा मिसफील्ड होते हुए, और खुद सचिन सर भी कह रहे हैं कि अब अंदर रुकिए, अब 30 सर्कल में रुकिए, बाहर मत रुकिए। ये देखिए जिस सांस से वो बहुत कम जगह थी, बहुत कम जगह में से निकल गया है। ये शॉट अच्छा है, ये शॉट फिर भी अच्छा है, इस बार ऊपर से, पहले नीचे से अब ऊपर से निकल गई है। 2 गेंद में 2 चौके, प्रवीण बनकर के बल्ले से निकलता हुआ ये शॉट। छोड़िए, आखिरी मोमेंट में रन आ रहे हैं, ये रन जरूरी है, रन आने चाहिए। हालांकि एक खिलाड़ी बाहर, आपका बाहर से अंदर लिया, उसके लिए मुश्किलें आपके लिए बड़ी है। यहाँ पर देखिए तो हो क्या हुआ है, फिर से एक बार अंपायर का इशारे की तरफ इंतजार रहेगा। अंपायर इट्स 22 के रूप से ये सिंगल मिल जाएगी, थोड़ा सा भाग के रन चुराते हुए, और 49 रन 49। पिछले मैच में देखा तो 103 भी रन बने थे, उसके बाद में कम, लेकिन आखिरी गेंद 49 पे 6, लास्ट बॉल। दासिक डाउन द ट्रैक, कदमों का इस्तेमाल किया, और फिर से एक बार होता है, एक बार मिसफील्ड होता है, बार बार होता ही है, और फिर से बार 2 का पहाड़ा यहाँ पर आते हुए। आखिरी गेंद पे 2, तीसरे के लिए भागने के लिए गए, भागेंगे जरूर, लेकिन मिल जाएगी OUT आउट विकेट, क्योंकि मिल जाएंगे बस एक मात्र 2 के साथ में 50 कम्स अप। 51 रन लगे बोर्ड के ऊपर, 52 चाहिए मुकाबला जीतने के लिए, 52 बना लीजिए, क्वालिफाइड 2 में अपनी जगह बना लीजिए। कौन जाएगा इस मैच में, क्योंकि 52 रन टू विन। यहाँ से अगर देखिए तो 51 रन, 7 विकेट खोए, उसके बाद में हल्के से बीटिंग हो जाएगी, उसके बाद में फिर थोड़ा सा यही चर्चे होते हैं इस समय, अगर देखिए तो चर्चे वही होंगे कि भाई बल्लेबाजों ने अच्छा काम, गेंदबाजों ने अच्छा काम किया, बल्लेबाजी का नंबर है। लो स्कोर वाला मुकाबला हमेशा दिलचस्प होता है, ये टफेस्ट होता है, कि लगता आसान है लेकिन मुश्किल बनना है, क्रिकेट की खासियत है। क्रिकेट में हमने बहुत बार देखा है कि लो स्कोर को मुकाबला भी हमने बहुत दिलचस्प होते देखा है। क्या हेलमेट राउंड ये थोड़ा सा दिलचस्प बनेगा, इसके ऊपर खास नजर, क्योंकि मुकाबला जीतने के लिए 52 चाहिए, मुकाबला जीतने के लिए 52 रन टू विन। कहीं मत जाइए, जुड़ते रहिए, इस साल की टॉपेस्ट टूर्नामेंट, वंडरफुल टूर्नामेंट, बेहतर ऑर्गेनाइजर भी किया है और कमाल का बेहतर काम भी करते नजर आ रहे हैं। मास्टर ही बनी है इस पूरी टूर्नामेंट में माननीय सचिन जी ढवले सर, इन्होंने अगर देखिए तो बहुत अच्छा आयोजन, अच्छा नियोजन हमेशा करते हैं, दिलचस्प करते रहते हैं। और कहीं मत जाइए, जुड़ते रहिए। फिर से एक बार आवाज हम सुनेंगे सरपंच साहब का। आइए सरपंच साहब, स्वागत आपका है।
पुन्हा एकदा आपलं सर्वांचं प्रहार प्रीमियर लीग ब्रेन्स बॅट अँड बाउंड्रीज द अल्टिमेट कॉम्बिनेशन. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. एलिमिनेटर मॅच सुरू आहे. डू ऑर डाय हा सामना आहे. दोन्ही संघांसाठी विजय अत्यंत महत्वाचा आहे. हा सामना जिंकल्याबरोबर तुम्हाला सेमीफायनलचं तिकीट मिळणार आहे आणि पराभूत झाला तर या स्पर्धेच्या 4थ्या क्रमांकावरती तुम्हाला विराजमान होता येणार आहे. त्यामुळे ही मॅच महत्वाची असेल. लोअर फुल टॉस, पहिला चेंडू अक्रॉस द बॅट. बाळा क्षीरसागर संघनायक बॅट मधून निघताय. 4 धावा. खाली होता चेंडू. थँक्यू डीजे. इथे बघूया आपण बाळा क्षीरसागर संघनायक रत्नदुर्ग उजव्या दिशेच्या बराचसा बाहेर चेंडू आहे. वाईडची घोषणा इथे येणार आहे. एक अतिरिक्त धाबे बरोबर धावफलकावरती 5 धावा. खर तर धावा फार मोठ्या नाहीत. विजयासाठी जे आव्हान आहे 52 धावांचं आव्हान 6 षटकामध्ये फार मोठं आव्हान नाहीये आणि त्यामुळं या आव्हानाला ओलांडायचं असेल. खराब चेंडू आहे. खराब आणि खरपूस समाचार. धावा मिळतील 6. नो बॉल. 7 धावा इथे मिळणार आहेत आणि पुढचा बॉल फ्री हिट पण मिळणार आहे. बारा धावा फलकावर आणि पुन्हा एकदा 4. बाळा क्षीरसागर ऑन फायर. जबरदस्त चुरस आहे स्पर्धेच्या फलंदाजांमध्ये, जिथे बाळा क्षीरसागरने अगोदरच्या 8 मॅचेस मध्ये 211 धावा फटकावलेल्या आहेत. 4थ्या क्रमांकावरती आहे बाळा. तर अजय पुराणिक 215 धावा 8 सामन्यांमधून. आता अजय पुराणिकला पुढचा सामना खेळता येणार नाही. नो बॉल. परत एकदा नो बॉल. एक अतिरिक्त धाव फलकावरती जोडली जाते. 17 धावा रत्नदुर्ग हिटर्स. पहिल्याच षटकामध्ये अजय सुतारची गोलंदाजी मात्र महागडी ठरते. अश्विन कुमकर दुसऱ्या क्रमांकावरती आहे. 9 इनिंग मधून 217 धावा अश्विन कुमकरकडे आहे. तर शंतनू पाटील लोहगड सुपर जायंट्स 232 धावा पहिल्या क्रमांकावर. बाळा क्षीरसागरला मात्र 23 धावांची गरज आहे स्पर्धेच्या पहिल्या क्रमांकावरती येण्यासाठी. सर्वाधिक धावा बनवणाऱ्या फलंदाजांमध्ये पहिल्या क्रमांकावरती येण्यासाठी बाळा क्षीरसागरला मात्र 23 धावा. तर 14 त्यातला पूर्ण केलेल्या आहेत त्याने. फक्त 9 धावा आता हव्यात बाळा क्षीरसागरला. तो येईल पहिल्या क्रमांकावरती. रत्नदुर्ग हिटर्स 16 धावा फलकावरती. पहिलं षटक अजून सुरूच आहे. तर गोलंदाजाला थांबवण्यात आलेलं आहे. नवीन गोलंदाज इथे आता गोलंदाजी मार्कवरती 2 बीमर टाकलेले आहेत. अक्षय निर्मल सर नॉन स्ट्रायकर एड अंपायर. उजव्या दिशा बाहेरचा चेंडू. इथे पुन्हा नो बॉल. पुन्हा नो बॉल. पुन्हा नो बॉल आहे. तर बघायचे फ्री हिट बॉलला फील्ड सेटिंग मध्ये काही बदल केलेला आहे का? यस. ज्यावेळेस स्ट्रायकर बदलत नाही तर तुम्हाला फ्री हिट बॉलला फील्ड सेटिंग मध्ये चेंज करता येत नाही. आणि जर तुम्ही अशीचे बदल केला असेल तर पंच तो बॉल नो बॉल घोषित करतील. आता तुम्हाला जिथे आहात तिथेच थांबावं लागेल, कारण हा नो बॉल आहे.
आता जर तुम्ही फील्ड सेटिंग मध्ये बदल केला तर पुढच्या फ्री हिटला परत नो बॉल ठरेल. त्यामुळं अर्थात आता हे मला सांगायला नको होतं. 17 धावा फलकावरती आहेत. रत्नदुर्ग हिटर्सच्या खेळाडूंची मी दिलगिरी व्यक्त करतो. फ्री हिट बॉल आहे त्यामुळे बाळा क्षीरसागरला फारसा धोका नसेल. जीवदान प्राप्त झालेलं आहे आणि फलकावरती 17 धावा. षटक पहिलं हे लांबलेलं षटक आहे. एक काळ आपण बघितलं होतं पुराणामध्ये, इतिहासामध्ये, हनुमान ज्यावेळेस श्रीलंकेमध्ये गेले, रावणाच्या दरबारामध्ये त्यांना उभं केलं त्यावेळेस त्यांची शेपटी अशी लांबत लांबत गेली होती. कारण रावणाने आदेश दिला होता की शेपटीला कापड गुंडाळा आणि पेटून द्या. ओहो, क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड आणि बाळा क्षीरसागर संघ नायक परतला. थँक्यू डीजे. इथे लागोपाठ 2 वेळा बाळा क्षीरसागरला बाद करण्यात यश आलं कमलेश बागलकरला. जबरदस्त गोलंदाजी. इथे 18 धावा फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 18. रत्नदुर्ग हिटर्स सुरुवात जोशात त्यांनी केली होती. या षटकातील अजून 2 चेंडू टाकावे लागणार आहेत. 3 नो बॉल एकाच षटकामध्ये. 3 नो बॉल. मला वाटतं वाईड पण आला होता एक. 32 चेंडू आणि 34 धावा असं लक्ष आता इथे रत्नदुर्ग हिटर संघासमोर. इथे कोणती लाईफ लाईन नाही दोन संघाला. हा नॉकआउट सामना आहे, बाद फेरीचा सामना. इथे जिंकलात तर पुढे तुम्हाला क्वालिफायर खेळायला मिळेल, अन्यथा 4था क्रमांक. दिशा देण्याचा प्रयत्न आहे, अपील केलंय इथे, मात्र पंचांवरती फारसा परिणाम नाहीये. षटक सुरू राहणार आहे. पहिल्या क्रमांकाचा 18 धावा फलकावरती कमलेश बागलकर. वैभव साळुंखे आणि अनिकेत थोरात ही जोडी मैदानामध्ये. दोघांनी अजून खातं खोलायचंय. दोघंही शून्यावरत आहे. वैभव साळुंखेने एक चेंडू खेळलेला आहे तर अनिकेत थोरातला अजून चेंडू खेळायला मिळालेला नाही आहे. कमालीचा सामना. 52 धावा. लक्ष छोट आहे, मात्र या षटकामध्ये जे परिवर्तन झालं, कमलेश आला, परिस्थिती बदलली. हो हो, परत एकदा अपील आहे, जोरदार आहे, मात्र पंचांवरती नाही परिणाम. धाव फलकावरती धावा 18. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. रत्नदुर्ग हिटर्स चांगली गोलंदाजी कमलेश बागलकर कडून बघायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये अजय सुतारला थोडासा तो कंट्रोल नाही करू शकला. कधी तिथे धावा अतिरिक्त आल्या. 3 नो बॉल टाकले, एक वाईट टाकला. मात्र कमलेश आला आणि त्यानं ज्या अतिरिक्त धावा होत्या त्या थांबवल्या. बाळा क्षीरसागरची महत्वाची विकेट काढून दिली आणि वैभव साळुंखेला सुद्धा 2 चेंडूमध्ये उभं करून ठेवलेलं. त्याच्या विरोधात जे अपील केलं, खरं तर हा जोश निर्माण होणं इथे गरजेचं आहे. आत्मविश्वास निर्माण होणं गरजेचं आहे. तुम्ही आपण पराभूत होणार नाही. 52 धावा जरी फलकावरती रोखायच्या असेल तरी देखील आपण त्या रोखू शकतो. हा दुर्दम्य आशावाद तुमच्याकडे पाहिजे, दुर्दम्य इच्छाशक्ती पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे. निश्चित इथे सुद्धा या कंडिशन मधूनही विजयाचा सूर्य, विजयाची किरण निर्माण करू शकतात पन्हाळा रायडर्स. जिथे काही सगळं संपलेलं आहे. अनेक वेळा शिवचरित्र छत्रपती शिवाजी राजांची प्रतिमा आपण रोज स्थापित करतो मैदानाच्या प्रवेशद्वारावरती. त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याची वेळ आलेली आहे पन्हाळा रायडर्सला. फुल टॉस बॉल होता, कलात्मकतेचा आविष्कार. मनगटाच्या साह्यानं चेंडूला फिरवलं स्क्वेअर रेगला. धावा मिळतील 4. चौकार. चार धावा मिळतील इथे आणि चौकारा बरोबर फलकावरती धावांची नोंद होते 22. तगडा फलंदाज स्ट्राइक एंड वरती आहे अनिकेत थोरात. डावखुऱ्या हाताचा फलंदाज.
तर निलेश साबळे संघ नायक गोलंदाजी मार्कवर. बाळा क्षीरसागर निलेश साबळे दोघेही अष्टपैलू आहेत. फुल टॉस आहे बॉल मिड विकेटला. नो चान्स फॉर स्टॉप. 4 रन. दुसरा चौकार. कॉन्सिक्युटिव्ह बाउंड्रीज इथे मिळत आहेत रत्नदुर्ग हिटर्सला. धावा मिळतील 4 आणि चौकारा बरोबरच धावफलकावरती आता धावांची नोंद आहे 26. अर्ध्या धावा फलकावरती लागलेल्या आहेत. मात्र दुसऱ्या षटकामध्ये फुल टॉस होता बॉल आणि मेजवानी होती खर तर फलंदाजासाठी अनिकेत थोरातसाठी मेजवानी. हो 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 डावेष्टीच्या बाहेर चेंडू आहे का? चांगला चेंडू आहे. पुढे सरसावत फ्लिक करायचा प्रयत्न होता. जागा बनवण्याचा प्रयत्न होता अनिकेत थोरातचा. फसलेला प्रयत्न. फलकावरती 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. निलेश साबळे काही प्रयोग करतोय इथे. तिन्ही चेंडूंवरती 3 वेगवेगळे प्रयोग केले. पहिल्या 2 चेंडूवरती खूप चांगले फटके आले. मात्र इथे प्रयोग यशस्वी ठरलेला आहे. आणि प्रयोग असेच असतात की तुम्हाला एखादा सिद्धता साध्य करायची असेल तर त्यासाठी 1000 वेळा प्रयत्न करावे लागतात. काही शास्त्रज्ञांना आपले जीव गमवावा लागलेला आहे. आहुती द्यावी लागलेली प्राणाची. एखादा शोध लावण्यासाठी तर अनेक शास्त्रज्ञांनी हजारो वेळा प्रयत्न केले तेव्हा ते एखाद्या सिद्धतेपर्यंत पोहोचू शकलेले आहेत. त्यामुळं अवघड असतं एखादी गोष्ट शोधणं. खर तर काहीच शक्यता नसताना तुम्ही त्या दृष्टीनं पाऊल टाकत असता. त्या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न करत असता. परंतु सततचे प्रयत्न तुम्हाला एखाद्या स्थिर सिद्धतेकडे घेऊन जात असतात आणि त्यामुळं प्रयत्न होणं गरजेचं आहे. सव्वीस धावा. अनेक शास्त्रज्ञांना जेलमध्ये सुद्धा टाकलेले खूप वेळा. मृत्यूदंड दिलेला आहे अनेक शास्त्रज्ञांना. यस इथे तिसऱ्या पंचांकडे काहीतरी मागणी असावी. वाईट बॉल. आपण क्रिकेट नवीन नियम आलेले या स्पर्धेमध्ये वापरलेले नाही. ते जुनेच नियम आपण वाईटचे वापरतोय. नवीन नियम असते तर मला वाटतं हा वाईट बिलकुल नसता. यस उजव्याच्या बाहेरचा चेंडू आहे. 1 धाव वेगानं पूर्ण करतील दोन्ही फलंदाज आणि फलकावरती 27 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. ऑस्ट्रेलियामध्ये भारत ऑस्ट्रेलिया सिरीज आपण झाली त्याच्यानंतर आपण नवीन नियमांची चर्चा जरूर झाली. खूप वर्षापूर्वीच मला वाटतं जुलै 2025 मध्येच वाईटचा नियम आला होता आणि तो 1 ऑक्टोबर नंतर त्याचा वापर सुरू झाला वनडे क्रिकेटमध्ये. आता लेग स्टंप पासून आणि ऑफ स्टंप पासून 1 फुटावरती एक लाईन ड्रॉ केली जाते आणि त्या लाईनच्या बाहेर चेंडू असेल लेग स्टंपच्या बाहेर तर तो वाईड दिला जाईल. इथे उंच आकाशामध्ये आणि कव्हर्स मध्ये झेल होईल. फलंदाज दुसरा. रत्नदुर्ग हिटर्स होईल बाद. 2 बाद 28. षटक दुसरं सुरू असताना वैभव साळुंखेला शून्यावरती माघारी पाठवलंय. पहिल्या 2 चेंडूवरती धावा नव्हत्या घेतल्या वैभव साळुंखेने. तिसऱ्या चेंडूवरती त्याला कॅच आउट निलेश साबळेने माघारी पाठवलंय. गुड लेंथ बॉल. हलकासा बाहेर जाणारा बॉल. इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न मात्र वरची कड आणि कव्हर्स मध्ये 2 क्षेत्ररक्षक तिथे होते पण चांगला कॅच आहे. थोडासा समन्वय नव्हता दोघांमध्ये. कोणी कॅच घ्यायचा हा संभ्रम होता परंतु जो कव्हरचा खेळाडू आहे त्यानं वरती हात कॅच पकडला तर त्याच्या खाली कॅच पकडायला तयार होता मिड ऑफचा खेळाडू. दोघांमध्ये जरूर तुतू मैमे. अशा परिस्थितीमध्ये कॅच बऱ्याच वेळा सुटतो. दोघांनी वेगळ्या पद्धती. कारण कॅच झाला का? कारण डोक्याच्या वर कॅच पकडायचा प्रयत्न एका क्षेत्ररक्षकाने केला आणि जो खाली पकडणार होता तो त्याच्या खाली मागे होता. दोघांनी जर वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला पकडायचा प्रयत्न केला असता तर इथे कॅच होण्याची शक्यता नव्हती. सुदैवी राहिले. एक विकेट निश्चित प्रकारे प्राप्त होते रत्नदुर्ग अर्थातच पन्हाळा रायडर्सला. दीपक पिंपळे नवीन फलंदाज. अनिकेत थोरात 9 धावसंख्येवरती नाबाद. नॉन स्ट्राईक एंड वरती दीपक पिंपळे. सामना करेल निलेश साबळेचा. यास आखूट टप्प्याचा चेंडू होता. स्टिअर केला चेंडू कव्हर्स मध्ये. क्षेत्ररक्षक समोर आहे. 1 धाव आणि 29 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात.
पहिल्या षटकामध्येच खूप मोठी मजल मारली होती निलेश साबळेचे. षटकामध्ये देखील आतापर्यंत 11 धावा आलेल्या आहेत. अनिकेत थोरातने मारलेले 2 चौकार, त्यानंतर कंट्रोल केला निलेश साबळेनं. मॅच मध्ये परत येण्याचा प्रयत्न जरूर केलेला आहे. यस, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. बचाव करतोय अनिकेत थोरात. जास्त घाई नाहीये कारण त्याला माहिती आहे की रन्स पुढे थोडे आहेत. 6 धावांपेक्षाही कमी धावांची सरासरी आता इथे अपेक्षित आहे. 5.75, 29 धावा, 2 गडी बाद, 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 24 चेंडू 23 धावांची आवश्यकता रत्नदुर्ग हिटर्सला क्वालिफायर सेकंड मध्ये पोहोचण्यासाठी. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होणार आहे. एकाच एंड कडून आपण गोलंदाजी करणार आहोत. ज्यावेळेस ऑल इंडिया ओपन पूल सुरू होणार आहे त्यावेळेस आपण दोन्ही एंड कडून गोलंदाजी करणार आहोत. आज मराठवाड्यातला संघ, आज खानदेशातला संघ देखील इथे आहे, विदर्भाचा संघ देखील आहे आणि पालघर म्हणजे कोकणातला संघ देखील आहे. ऑल इंडिया ओपन पूल मध्ये आपल्याला जबरदस्त मॅचेस अनुभव घेणार आहोत आपण. तर उद्याच्या सत्रामध्ये, सकाळच्या सत्रामध्ये एक्झिबिशन मॅच होणार आहे. त्यामध्ये सचिन ढवळे सर फ्रेंड सर्कल विरुद्ध प्रहार मॅनेजमेंट अशी सकाळच्या सत्रातली पहिली लढत आहे. त्यानंतर 40+ देखील एक प्रदर्शनी सामना उद्या आपण करणार आहोत. त्यामध्ये पुणे 40+ विरुद्ध मुंबई 40+ अशी मॅच उद्या सकाळच्या सत्रामध्ये होणार आहे. आणि त्यानंतर बॉल आउट होणार आहे. जो पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळ अंतर्गत 3 संघ जे सेमीफायनल मध्ये आले त्यांच्यामध्ये बॉल आउट होईल आणि बॉल आउट नंतर सेमीफायनल होईल. यस 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 यस, 1 धाव प्राप्त होते. एका धावे बरोबर फलकावरती धावा 30 आहेत. 2 बाद 30 विजयाचं समीकरण आता 23 चेंडू आणि 22 धावा असं राहिलेलं आहे. 23 चेंडू 23 धावा. तेवीस चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. 30 धावा फलकावरती, 2 गडी बाद. रत्नदुर्ग हिटर्स संघनायक खूप लवकर बाद झाला. आज संघनायकाला चान्स होता की लीडिंग स्कोरर तो बनू शकत होता. शंतनू पाटील आणि अश्विन कुंभकर हे दोन्ही खेळाडू आपल्याला फायनल मध्ये बघायला मिळणार आहे. ओ हो 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 हो, कडक शॉट, लांब षटकार अनिकेत थोरात. 261वा षटकार या स्पर्धेतला आपण इथे बघतोय. लोहगड सुपर जायंटचे 2 फलंदाज पहिल्या 2 क्रमांकावरती. 232 वरती शंतनू पाटील, 217 धावा अश्विन कुंभकर. अजय पुराणिक मात्र आता स्पर्धेमध्ये आपल्याला सेमीफायनल मध्ये दिसणार नाही, पण बाळा क्षीरसागर आहे ज्यानं या सामन्यामध्ये 225 वरती फलंदाजी करतोय आणि सध्या तो 2ऱ्या क्रमांकावरती आहे. स्लोवर 1 चेंडू, निश्चित लेंथ बॉल होता, मिस झाला स्टंप्स. बचाव मिळाला इथे अनिकेत थोरातला. 36 धावा फलकावरती आहेत. अमित शिंदे गोलंदाजी मार्कवरती. एक षटकार आल्यानंतर सुद्धा अनिकेत थोरात समोर एक अवघड प्रश्न त्याने उभा केला. फुल टॉस बॉल, उंची जास्त आहे, लॉंग ऑन. शुभम तिथे चेंडूच्या खाली, होईल कॅच आणि अनिकेत होणार आहे बाद. धक्का 3रा.
अमित शिंदे यश मिळवतोय. अनिकेत थोरात जो अधिक धोकादायक होता त्याचा अडथळा दूर केलेला आहे. सुरुवातीला आपण पाहिलं बाळा क्षीरसागरचा अडथळा दूर केलेला आहे. हे मॅच संपवणारे फलंदाज आहेत, त्यांना बाद करण्यात यश मिळालेलं आहे. 36 वरती 3 फलंदाज बाद झालेले आहेत. अमित शिंदे आणि आता दीपक पिंपळे. हो परत एकदा फसलेला फटका, मात्र निर्मनुष्य जागेमध्ये लँड होतोय. 2 धावा इथे सहज पूर्ण होणार आहेत आणि 2 धावांबरोबर 38 वरती पोहोचतायत रत्नदुर्ग हिटर्स. 4.42 धावांची सरासरी आता विजयासाठी आहे, जी 5.75 होती. मात्र तो खूप मागे आलेला आहे. आता आस्किंग रन रेट करंट रन रेट 13.41 आहे आणि फुल टॉस बॉल स्क्वेअर लेगला तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात असेल. 1 धाव सहजपणे पूर्ण होणार आहे. षटक संपेल. 3 षटकांचा खेळ संपला. 13 धावांची सरासरी, 39 धावा, 3 गडी बाद रत्नदुर्ग हिटर्स. शेवटचे 18 चेंडू आणि 13 धावा विजयासाठी हव्या आहेत रत्नदुर्ग हिटर्सला. नवीन गोलंदाज पाहिजे, कोणता गोलंदाज पुढे आणणार आहे? निलेश साबळे. नेतृत्वाचं कौशल्य पणाला लागेल इथे, कारण संघनायक हा खूप महत्वाचा असतो. कुठल्या परिस्थितीमध्ये कुठला डाव तो इथे आणतोय. ज्यावेळेस अशी मॅच असते ना, त्यावेळेस मॅच शेवटपर्यंत कशी जाईल याकडे संघनायकाला लक्ष द्यावं लागतं, जेणेकरून संघातले जे स्ट्रायकर बॉलर्स आहेत त्यांची षटकं आता इथे महत्वाची ठरणार आहे. निलेश साबळे कोणाला कसा वापरतोय हे महत्वाचं. अजय सुतार सुरुवातीच्या षटकामध्येच आपण पाहिलं, थोडासा निष्प्रभ ठरल्यानंतर लगेचच कमलेश बागलकरला आलं. तिथे कमलेशनं प्रभावी गोलंदाजी केली. 4 चेंडू टाकायला मिळाले त्याला. 1 धाव देत 1 गडी देखील बाद केला. बाळा क्षीरसागरचा अडसर त्यानं दूर केला. यस हो, फाईन खेळला, खूप फाईन आहे. मात्र जी गती प्राप्त व्हायला हवी होती तेवढी गती दिसत नाहीये. क्षेत्ररक्षक पोहोचेल तिथे, अडवण्याचा प्रयत्न यशस्वी. 3 धावा इथे मिळणार आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आणि याबरोबरच धावफलक आता अधिक वेगानं पुढे पोहोचेल. राकेश माळी आणि दीपक पिंपळे ही जोडी आपण इथे बघणार आहोत. स्ट्राइक एंड वरती आता असेल फलंदाज दीपक पिंपळे. राकेश माळीनं खेळलेला हा फटका खूप फाईन खेळला होता. मात्र पंचांनी देखील आता शॉर्ट रनची तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे की हा धाव पूर्ण केलेली आहे का या फलंदाजांनी, ते बघितलं जाईल. खर तर क्रिकेटमध्ये आपण बघतो की दोन्ही स्ट्रायकर नॉन स्ट्रायकर एंड पर्यंत पोहोचला, तिकडे दोन्ही एकमेकांच्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले की 1 धाव पूर्ण होते. परंतु दोघांपैकी एखादा फलंदाज जर पॉपिंग क्रीज मध्ये न पोहोचताच जर परत गेला तर ती धाव शॉर्ट देण्यात येते. पण जाणून बुजून जर एखादा खेळाडू पोहोचला नाही आणि मध्यातूनच परत दुसरी धाव घ्यायला गेला तर 5 धावांची पेनल्टी दिली जाते. आणि अशी परिस्थिती होते कधी कधी की तुम्ही मुद्दामून धाव पूर्ण करत नाही आणि दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न करता, त्यावेळेस 5 धावा पेनल्टी दिली जाते. एखाद्या वेळेस बघा चेंडू एखाद्या क्षेत्ररक्षकाकडे चेंडू गेलेला आहे आणि तो सहजपणे चेंडू अडवतोय, पण त्याने मुद्दामून चेंडूला लात मारली आणि सीमारेषेच्या बाहेर चेंडू ढकलून दिला तर तो चौकार तर मिळतोच, अधिक 5 धावा पण मिळतात पेनल्टीच्या स्वरूपामध्ये. ह्या नियमांकडे नियम आपण माहीत करून घेणं गरजेचं आहे. फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेगला उंच, हो टॉस मोठा असेल आणि आता अडवणं खूप कठीण होईल. 4 रन्स इथे प्राप्त होणार आहेत. खणखणीत चौकार. आता 46 धावा फलकावरती, मात्र 6 धावा दूर क्वालिफायर सेकंड पासून इथे रत्नदुर्ग हिटर्स. 5 सामने जिंकले होते 8 पैकी रत्नदुर्गनं. पन्हाळा रायडर्सनं सुद्धा 5 सामने जिंकले होते 8 पैकी आणि जंजिरा फायटर्सनं सुद्धा 5 सामने जिंकले होते 8 पैकी. तर या तिघांमध्ये नेट रन रेट सरस धावगतीच्या जोरावरती हे 2 संघ एलिमिनेटर मध्ये पोहोचलेले होते.
आणि इथे आपण पाहिलेलं आहे की रत्नदुर्ग हिटर्स हा 4थ्या क्रमांकाने दाखल झाला होता फायनल मध्ये, तर विजयाच्या उंबरट्यावरती आता ते दाखल झालेले आहेत. यस, राकेश साठी टाकलेला हा चेंडू मी कालच आपल्याला जाणवलं होतं की काल म्हणजे ते ज्या दिवशी शेवटची मॅच खेळले लीगची, तर त्यावेळेस थोडासा पाय दुखावला होता राकेशचा. अजूनही मला वाटतं त्यातून तंदुरुस्ती मिळाली नाही. मात्र टीमसाठी राकेश माळी मैदानामध्ये जिथे 3 चेंडूमध्ये 6 धावा राकेश कडून आलेल्या आहेत, 47 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. यस, पुन्हा कड आहे बाहेरची आणि परतावं लागेल मागे राकेशला. धक्का क्रमांक 4 रत्नदुर्ग हिटर्स 47 लॉस ऑफ 4. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. विजयासाठी मात्र 5 धावांची आवश्यकता आहे. ओनली 5 रन्स रिक्वायर्ड टू विन आणि इथेच वेळ संपलेली आहे. 20 उजव्या एष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू, इथे वाईडची घोषणा आहे. एक अतिरिक्त धाव फलकावरती येते. 48 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. 5वं षटक सुरू झालेलं आहे आणि प्रवीण बनकर गोलंदाजी मार्कवरती. पहिल्याच चेंडूवरती धावा येते. इथे 4 धावा दूर विजयापासून. यास, चांगला चेंडू आहे. मागचे 3 चेंडू आपण पाहिले वाईड व्यतिरिक्त एकही धाव इथं आलेली नाही. एक विकेट प्राप्त केलेली आहे. जास्त महत्वाचा सामना इथे आहे. अजून सुद्धा 11 चेंडू, 4 धावांची गरज आहे. फटका खेळलेला आहे. धावाची संधी असू शकते तिथे, नाही धाव पूर्ण होणार आहे. या धावा इथं अडवणं गरजेचं आहे. एक धाव अडवणं गरजेचं आहे. अजूनही विजयाच्या दिशेने जाऊ शकतात, विजय मिळवू शकतात. या कठीण कंडिशन्स मधून सुद्धा विजयश्री खेचून आणू शकतात पन्हाळा रायडर्स. छत्रपती शिवाजीराजे सिद्धी ओव्हरच्या वेड्यातून सुटू शकतात. सिद्धी मसूदच्या 5000 सैन्याला बाजी प्रभू खिंडीत रोखू शकतात. नो बॉल. दळवी सूर्य उभे राहिलेले असताना सुद्धा 300 मावळ्यांच्या बरोबर शिवाजीराजे विशाळगडावरती पोहोचू शकतात. तर पन्हाळा हा सामना का जिंकू शकत नाहीत. उंच फटका जरूर. 1 धाव तिथे प्राप्त होणार आहे आणि एका धावे बरोबर आता फलकावरती धावांची संख्या 51 आहे. लेवल मध्ये स्कोअर येते. फक्त एका धावेची गरज आहे जिंकण्यासाठी. क्वालिफायर सेकंड मॅच इथे रायगड स्टार्स विरुद्ध कोण असणार आहे. आता हे सांगण्यासाठी मला काही क्रिकेट पंडिताची गरज नाहीये. आणि याच बरोबर रायगड स्टार्स विरुद्ध क्वालिफायर सेकंड मध्ये उभे राहतील रत्नदुर्ग हिटर्स. अभिनंदन रत्नदुर्ग हिटर्स. तर 4थ्या क्रमांकावरती विराजमान झालेले आहेत पन्हाळा रायडर्स. प्रहार प्रीमियर लीग 13 एडिशन मध्ये 4था क्रमांक निश्चित होतोय. अभिनंदन करू आम्ही पन्हाळा रायडर्स. तर 15 मिनिटाचा ब्रेक असेल आता इथे आणि 15 मिनिटाच्या विश्रांतीनंतर बरोबर 1:45 यानंतरचा क्वालिफायर सेकंड सामना सुरू होणार आहे. दोन्ही संघांना विनंती आहे आपण तयार राहा. वॉर्मअपला सुरू करा, प्रिपरेशन सुरू करा, काही प्लॅन्स तयार करा
आणि 15 मिनिटांनी या आम्ही सज्ज आहोत.